अरे बाळा, कुठे शोधतो आहेस मला? कधी मंदिरात जातोस, कधी देवाऱ्यापुढे तासन तास बसून अश्रू ढाळतोस. तू म्हणतोस, स्वामी मी खूप कष्ट करतोय, कोणाचं वाईट करत नाही, मग माझं नशीब का उघडत नाही? माझी प्रगती का थांबली आहे? तू बाहेर सगळीकडे उपाय शोधत आहेस, पण तुला ठाऊक आहे का, ज्या संकटांशी तू बाहेर लढतो आहेस त्याचं मूळ तुझ्या घराच्या आतच दडलंय. होय, तुझ्या घरातच अशी एक वस्तू आहे जी तुझी प्रगती पायरी पायरीने रोखत आहे. तुझी सकारात्मक ऊर्जा ती वस्तू शोषून घेत आहे. तुला वाटतंय ना की कोणीतरी तुझ्यावर काहीतरी केलं आहे किंवा तुझे ग्रह फिरले आहेत. नाही रे बाबा, दोष ग्रहांचा नाही, दोष त्या एका गोष्टीचा आहे ज्याला तू रोज पाहतोयस, रोज स्पर्श करतोयस, पण तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोस. ती वस्तू कोणती? विचार कर. ती तुझ्या अगदी जवळ आहे. ती वस्तू तुझ्या घराच्या अशा भागात आहे जिथून तुझा रोजचा प्रवास सुरू होतो. तुला वाटेल मी कोणत्याही अंधश्रद्धेबद्दल बोलत आहे. नाही, हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक वस्तूला स्वतःची एक ऊर्जा असते. आता नीट ऐक. जेव्हा तू सकाळी उठतोस तेव्हा सगळ्यात आधी तुझी नजर कुठे जाते? किंवा घराबाहेर पडताना तू शेवटचं काय बघतोस? ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून तुझ्या मुख्य दरवाजाच्या मागे किंवा उंबरठ्याजवळ लागलेली ती एक जुनी निरुपयोगी वस्तू आहे, ज्याला तू काहीतरी कामात येईल म्हणून वर्षानुवर्ष जपून ठेवला आहेस. पण थांब, ती वस्तू तिथे फक्त जागा अडवून नाही, तर ती तुझ्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचा रस्ता अडवून उभी आहे. ती वस्तू नेमकी काय करते आणि तिचा तुझ्या मनाशी काय संबंध आहे हे जाणून घे. माणूस वस्तूंना कवटाळून धरतो कारण त्याला भूतकाळाची भीती असते. ती वस्तू म्हणजे तुझ्या घरात पडलेला तो जुना बंद पडलेला पाळणा किंवा गंजलेलं कुलूप किंवा अशी कोणतीही वस्तू जी आता वापरात नाही पण तरीही घरात आहे. तू विचार कर, जेव्हा वाहणारं पाणी एका जागी थांबतं तेव्हा त्याला दुर्गंधी येते की नाही? मग तुझ्या घरातली ऊर्जा एका जागी साठवून ठेवली आहेस. जेव्हा तू त्या बंद पडलेल्या, तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तूवरून रोज ये जा करतोस तेव्हा तुझ्या नकळत तुझ्या मेंदूमध्ये एक नकारात्मक तरंग निर्माण होतो. तुला सतत थकल्यासारखं वाटतं, उत्साह जाणवत नाही. तुला वाटत असेल की या साध्या वस्तूमुळे फक्त पैशांची अडचण होते. नाही, नीट लक्ष देऊन ऐक. या वस्तूचा थेट परिणाम तुझ्या घरातल्या नात्यांवर होत आहे. जेव्हा जेव्हा तू त्या वस्तूच्या जवळून जातोस तेव्हा तुझ्या मनात चिडचिड वाढते. तू घरातल्या लोकांवर विनाकारण ओरडतोस. घराचा मुख्य दरवाजा हा केवळ माणसांच्या येण्या जाण्याचा रस्ता नसतो, तो नशिबाचा रस्ता असतो. तिथूनच सुख आणि समृद्धी आत येत असते आणि तू नेमकी तिथेच ती जड निरुपयोगी वस्तू ठेवून दिली आहेस. ती वस्तू म्हणजे तुझ्या जुन्या आठवणींचा आणि जुन्या अपयशाचा ढीग आहे. आता वेळ आली आहे की ही वस्तू तिथून हटवली तर काय चमत्कार होईल हे पाहण्याची. भक्ता, प्रगती म्हणजे फक्त पैसा कमावणे नव्हे, तर आयुष्यात पुढे जाणे. तू रोज देवाकडे प्रार्थना करतोस की माझं अडकलेलं काम पूर्ण होऊ दे, पण निसर्गाचा नियम काय सांगतो? जोपर्यंत तू जुन्या गोष्टी सोडत नाहीस तोपर्यंत नवीन गोष्टींसाठी
तुझ्या आयुष्यात जागा कशी तयार होणार? ती वस्तू जी तुझ्या घरात धूळ खात पडली आहे ती तुझ्या प्रगतीचा वेग मंद करत आहे. जसे कपड्याला लागलेला डाग संपूर्ण कपड्याचे सौंदर्य घालवतो, तशीच ही एक वस्तू तुझ्या संपूर्ण घराचे वातावरण दूषित करत आहे. आता तुला पडलेला प्रश्न मी जाणतो. तू विचार करतोयस ना, माझ्या घरात तर खूप वस्तू आहेत, मी नेमकी कोणती वस्तू हटवू? उत्तर अगदी साधे आहे. ज्या वस्तूचा तू मागच्या 6 महिन्यात एकदाही वापर केला नाहीस आणि जी वस्तू पाहिल्यावर तुला आनंद होत नाही, उलट मनात एक प्रकारचा जडपणा येतो, तीच ती वस्तू. काही लोक घरात तुटलेले आरसे, बंद पडलेली घड्याळं किंवा जुनी पादत्राणे मुख्य दरवाजाजवळ साठवून ठेवतात. ही केवळ वस्तू नाही, हे साक्षात दारिद्र्याला दिलेलं आमंत्रण आहे. तू आजच ती वस्तू तिथून बाजूला काढणार आहेस. पण ती काढताना कोणती काळजी घ्यायची? जेव्हा तू ती वस्तू घरातून बाहेर काढशील तेव्हा तुला स्वतःला खूप हलकं वाटू लागेल. घरातली हवा बदलल्यासारखी वाटेल. ती वस्तू हटवणे म्हणजे केवळ घर साफ करणे नाही, तर तुझ्या मनातील कचरा साफ करणे आहे. ज्या क्षणी ती जागा रिकामी होईल तिथे नवीन ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. तुझी जी कामं वर्षानुवर्ष रेंगाळली होती त्यांना अचानक गती मिळेल. तुझ्या डोक्यावरचे जड ओझे उतरल्यासारखे वाटेल. पण केवळ ती वस्तू तिथून फेकून देणे पुरेसे नाही. ती जागा रिकामी झाल्यावर तिथे काय करायचे हे समजून घे. ती जागा स्वच्छ धुवून काढ. तिथं थोडं पाणी आणि हळद शिंपड, कारण जिथं स्वच्छता असते, जिथं मोकळी हवा असते, तिथेच माझा वास असतो. तुला वाटत होतं ना की चमत्कार कुठे घडतात? चमत्कार बाहेर नाही, तुझ्या घरातल्या या छोट्या बदलात दडलेला आहे. जेव्हा तू हा बदल करशील तेव्हा तुझ्या घरात येणारा पाहुणा देखील आनंदाने येईल. घरातली भांडणं कमी होतील. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, जो तुझे आयुष्य कायमचे बदलून टाकेल. बाळा, आता तुझा संभ्रम दूर झाला असेल. जी वस्तू तुझी प्रगती रोखत होती ती कोणतीही बाहेरील शक्ती नव्हती, तर तुझ्याच घरातील अनास्था होती. तू वस्तूंना मान दिलास, पण त्या वस्तूने निर्माण केलेल्या नकारात्मकतेला ओळखू शकला नाहीस. आता उशीर करू नकोस. उठ आणि तुझ्या घराचा तो कोपरा स्वच्छ कर. जेव्हा घर मोकळं होतं तेव्हा तुझं मनही मोकळं होईल. नवीन विचार येतील, नवीन संधी चालून येतील आणि मग तुला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. लक्षात ठेव, वस्तू निमित्त असते, मूळ तुझा भाव असतो. घरातील अडगळ काढली की नशिबातली अडगळ स्वतःहून दूर होते. मग तू म्हणशील, स्वामी, हे इतकं सोपं होतं? होय, निसर्गाचे नियम सोपेच असतात. माणूस मात्र ते गुंतागुंतीचे करतो. आता तू पाऊल उचललंच आहेस तर माझी कृपा तुझ्यावर कायमच राहील. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होईल. घाबरू नकोस. ती निरुपयोगी वस्तू घराबाहेर काढ आणि तुझ्या प्रगतीचे दरवाजे स्वतःच्या हाताने उघड. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ.